मित्रांनो नमस्कार, मी कल्पेश शशिकांत सोनार, तुमचा मित्र, तुमचा भाऊ. सोन्यासारखे तुम्ही सोनं केस मिरॅकल कवितेमध्ये स्वागत आहे. कशा आहात तुम्ही सगळे? चांगलेच असाल. त्या ईश्वराचं लक्ष तुमच्यावर असो आणि हेच तुमचं ऐश्वर्य असो. मित्रांनो, उन्हाचे दिवस चालू आहेत. आता मे तर ऑलमोस्ट संपलाच, जून पण आहे, अजून पावसाळा नाहीये. पण ह्या भर उन्हामध्ये आपण बाहेर जात असतो आणि बाहेर जाताना आपली नजर एखाद्या व्यक्तीवर पडत असते आणि ती व्यक्ती काळा चष्मा लावून कशी दिसत असते, आपल्या त्या काळ्या चष्म्यातच आपलं मन तिच्यावर कसं जातं, त्याच्यावरच ही कविता लिहिली. कवितेचं नाव आहे तुझ्या गुबगुबीत गालांवर काळा चष्मा. कवितेला मी सुरुवात करतो. भर उन्हात मी घामाघूम, ह्या उन्हात तू उष्णतेचा नूर. तुझ्या गुबगुबीत गाल, तुझे मऊ मऊ बाल, मदमस्त डोळ्यांना काळ्या चष्म्याची पहर, त्याच्यात माझा जीव झाला कहर. टोकदार नाक, नाकाला पाहताना येणारा काट, हवेत तरंगणारी नतनी, उंच तुझा बांधा, मला बांधून घ्यावा तुझा खांदा, हवेत राहणारा तुझा हात, तुझी पायल वाजताच मी होतो तुझ्यात बावल. तुझ्या हाताचं कंगन चोखून पाहतात घेतो मी कलाटणी, पाहतो तुझी वाट नाही आल्यावर करतो परतनी, पाहतो तुझी वाट नाही आल्यावर करतो परतनी. हे तुझं सारं रूप होते मनात सरसर, हे तुझं सारं रूप होते मनात सरसर. डोळे भरून पाहावा होते मनात भरभर, डोळे भरून पाहावा होते मनात भरभर. इनके देखने में और दिखाई में बहुत अलग फर्क है, इन्हें देखते ही हमें अलग रंग चढ जाता है. तर मित्रांनो, ही कविता कशी वाटली मला नक्की सांगा. आपल्या सर्व मित्रांना पाठवा. आपण उन्हात बाहेर जात असतो, उन्हात घामाघुमत असतो, पण आपली नजर, आपलं प्रेम तिथे कसं होत असतं एखाद्या व्यक्तीवर, काळ्या चष्म्यावर, आणि त्याच्यावरच ही कविता लिहिली आहे. आवडलं तर शेअर करा, हृदयापासून लाईक करा आणि मला प्रोत्साहन देण्यासाठी सबस्क्राईब करा. आपल्या प्रत्येक मित्रांना पाठवा जे लोक उन्हात मुद्दाम जातात आणि अशा काहीतरी काम करत असतात. तर त्याच्यावरच लाईक, शेअर अँड सबस्क्राईब. थँक्यू सो मच.